गोलंदाजीवरती या ठिकाणी गोलंदाज एक उभरता सितारा ज्या खेळाडून आरोही 11 संघाचं सुद्धा नेतृत्व केलं आरटीपीएल मध्ये, असा गोलंदाज नरेश बावदाने मैदानामध्ये या ठिकाणी गोलंदाजीच्या खेम्यामध्ये पाहायला मिळेल. पहिला चेंडू नरेश बावदानेचा स्ट्राईक साठी नारायण हो भन्नाट वेग, अगदी वेगावरती स्वार होऊन केलेली ही गोलंदाजी खूप महत्वाची राहिली आहे. अनेक वर्षाचा अनुभव असलेला हा खेळाडू किंबहुना आरडीपीएलच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलेला हा खेळाडू नरेश बावदाने मैदानामध्ये त्याचा खेळ खूप महत्वाचा राहिला आजच्या दिवसामध्ये. पहिल्या चेंडूवरती काय घडले, कुठल्याही पद्धतीची धाव आलेली नाही आहे. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं व स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये पहिला गडी यावेळेस तंबूच्या आसऱ्याला. नारायणच्या स्वरूपामध्ये पहिला ब्रेक थ्रो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. ज्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपल्याला सातत्याने पाहायला मिळाली. नरेशचं आपण कौतुक करूया, पहिल्या चेंडूवरती कुठलीही धाव आलेली नव्हती. तदनंतर आखोड टप्प्याचा चेंडू टाकला होता, त्या चेंडूवरती नारायणला त्या चेंडूवरती तितकंसं बॅटवरती चेंडू चेंज करता आला नव्हता. एक विकेट सुद्धा आपल्याला पहिला ब्रेक तो नारायणच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तिसऱ्या क्रमांकावरती आता कुणाला प्रमोट केलं जाणार, आता ती जबाबदारी कुणाच्या वाट्यास या ठिकाणी येणार. 333 नंबरची जर्सी परिधान केलेला हा फलंदाज अनंत हिरवे अर्थात गेल या नावाने संबोधित असलेला हा खेळाडू आज गेलच्या खेळीसारखी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळणार का? तिसऱ्या क्रमांकावरती हा खेळाडू आलाय जरूर. तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू सातत्याने खूप महत्वाचा असतो, त्या प्रकारची खेळी करणं खूप महत्वाचं आहे. आपला संघ अडचणीत या ठिकाणी आलाय जरूर. ज्या ठिकाणी पहिल्याच ब्रेक थ्रो या ठिकाणी नारायणच्या माध्यमातून मिळालाय, आपल्याला आता पार्टनरशिप चेंज करायची आहे. आपल्याला पार्टनरशिप अजून या 4 षटकामध्ये सजवायचे आहे. पुढचा चेंडू स्ट्राईक साठी यावेळेस गेल हो यावेळी सुद्धा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. एलिव्हेशन तितकंसं मिळालं नाही आहे. चांगले एफर्ट आपल्याला एसटी रक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळाले. कॅच जज करता आली नाही आहे, परंतु त्याचे एफर्टला आपण 100% एफर्ट देऊया. धावसंख्या 1 ने वाढेल. धावफलकावरती या ठिकाणी धावसंख्येचा श्री गणेशा झालाय. धावसंख्या 1 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. मैदानामध्ये 3 चेंडूचा खेळ संपुष्टात आला. ज्या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती कुठलीही धाव आलेली नव्हती. तदनंतर एक विकेट आपल्याला नारायणच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि तदनंतर फक्त आणि फक्त एकच धाव. इकॉनॉमिकल गोलंदाजी या 3 चेंडूवरती मित्रांनो राहिली जरूर. धावसंख्या फक्त आणि फक्त 1 या आकड्यावरती थांबले. पुढचा चेंडू चौथा चेंडू स्ट्राईक साठी यावेळेस भूषण नागपूर टप्प्याचा याही चेंडूवरती खूप चांगलं नियंत्रण पाहायला मिळालं. भन्नाट वेग असलेली ही गोलंदाजी सातत्याने संघासाठी खूप महत्वाची ठरू शकते. अगदी वेगावरती स्वार होऊन केलेली ही गोलंदाजी अगदी संघनायकाची जशी भूमिका आपल्याला पार पाडायची आहे ना, त्याच पद्धतीची पाहायला मिळाली. पुढचा चेंडू 5वा चेंडू यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. लॉंग स्ट्रॉप रिजन मध्ये चेंडू होईल सीमारेषा पार. हा येतोय चौकार. धावसंख्या 4 ने वाढेल. धावसंख्या जी कुठे थांबली होती ना, ती धावसंख्या वाढवण्याचं पाठबळ या ठिकाणी कुणी दाखवलंय तर ते भूषणने दाखवलंय. 5च्या चेंडू वरती 0 पद्धतीचा धावसंख्या आली होती. कुठलीही धाव आली नव्हती. तदनंतर फाईन लेग स्क्वेअर लेगच्या माध्यमातून ही 4 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 4 ने वाढेल. धावफलकावरती धावा 500 आकड्यावरती. अगदी चांगल्या पद्धतीची पंचांची भूमिका आपल्याला सातत्याने पाहायला मिळेल. मग विशाल नाईक सर असतील, त्याच वेळी अजितजी निकम सर असतील. यावेळी मोठा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय. तितकासा चेंडू बॅटवरती त्याला घेता आला नाही आहे, परंतु 1 या धावसंख्येने धावफलक वाढेल जरूर. धावफलक यावेळी 6 या आकड्यावरती. 1 धावसंख्या होई का ना, परंतु ते घेणं खूप महत्वाचं आहे. मैदानामध्ये काय घडलं, P1चं षटक संपुष्टात आलं. धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त 1 गड्याच्या मोबदल्यात 6 या आकड्यावरती. 6 चेंडूचा खेळ मैदानामध्ये. पहिला षटका अखेरचा खेळ मैदानामध्ये संपुष्टात आला. ज्या ठिकाणी धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त 6 या आकड्यावरती. इकॉनॉमिकल गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळालं. व्हेरिएशन सुद्धा या षटकामध्ये पाहायला मिळालं. अगदी निरनिराळ्या पद्धतीने हा टाकणारा
गोलंदाज आपल्याला सातत्याने पाहायला मिळालं. दुसरं षटक टाकण्यासाठी संदेशला प्राचारण करण्यात आले. संदेशकडे ती क्षमता आहे का, आपल्या संघासाठी चांगला संदेश तो देऊ शकतो का, हेही खूप महत्वाचं राहील. क्षेत्ररक्षणामध्ये आपण नजर टाकली तर स्वीपर कव्हर आहे, डीप मिड विकेट आहे, त्याच वेळी एक्स्ट्रा कव्हर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. लॉंग ऑन एक पाहायला मिळतो. काऊ कॉर्नरच्या लगत एक क्षेत्ररक्षक सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. दुसरं षटक टाकण्यासाठी संदेशला प्राचारण करण्यात आले. स्ट्राईक साठी यावेळेस मोठा फटका यावेळेस हा येतोय. केडीपीएल षटका मिळाला. अगदी सन्मान दिला या चेंडूला. एक धाव पूर्ण झाली. एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये चित्याच्या चपळाईनं पूर्ण सुद्धा झाली. धावसंख्या 2 ने વધારે. धावफलकावरती धावा 14 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती 6 धावा आल्या होत्या. तदनंतर संयमाचं क्रिकेट सातत्याने मैदानामध्ये दाखवलं गेलं आणि धावसंख्या 2 ने વધારે 14 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये जे नरेशने षटक टाकलं होतं त्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा आल्या होत्या. तदनंतर दुसरं षटक टाकण्यासाठी संदेशला प्राचारण करण्यात आलं. संदेशच्या 2 चेंडूवरती 8 धावा आल्यात जरूर. हॅलो. तसेच चंद्रकांत गंगाराम झोरे फनसाडी यांचं देखील या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन त्यांचंही स्वागत करत आहोत. त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 1000 रुपये. तसेच सुधीर गोरे जापडी यांना देखील या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन त्यांचंही स्वागत करत आहोत. त्यांनी स्वीकार करायचा आहे. यांच्याकडून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 1100 रुपये आणि हरीश गोरे यांचंही या ठिकाणी स्वागत करत आहोत. त्यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी रोख रक्कम 500 रुपये. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, यशस्वी सुद्धा झाला होता, परंतु फक्त आणि फक्त एकच धाव निघाली. धावसंख्या 1 ने વધારે. धावफलकावरती धावा 15 या आकड्यावरती. पुढचा चेंडू भूष्य. यावेळी सुद्धा मोठा फटका आहे. यावेळेस मिड विकेट रिझन मध्ये हा चेंडू होईल सीमारेषा पार. हा येतो चौकार. हॅलो 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 हॅलो. तसेच या ठिकाणी कल्याणकारी धनगर समाज संस्था रोहाताळा मुरुडचे माजी अध्यक्ष सुभाष लक्ष्मण ओगडे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. यांच्याकडून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 2100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पुढचा बॉल या ठिकाणी स्ट्राईक साठी यावेळेस अनंतला आपण पाहतोय. यावेळेस लिडिंग एज होती का, परंतु पंचाने या ठिकाणी आमच्यापर्यंत इशारा पोहोचवला. सर घोषित चेंडू आलाय. धावसंख्या 1 ने वाढले. धावफलकावरती धावा 20 या आकड्यावरती. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी होती, परंतु त्या चेंडूवरती तितकंसं नियंत्रण आपल्याला पाहायला मिळालं नव्हतं. अगदी विचार केलात ना तर उजव्या एसटीच्या बाहेरून जाणारा हा चेंडू. यावेळेस मोठा फटका. सरळ चेंडू या ठिकाणी सीमारेषा पार होतोय. षटकार. हॅलो. करायचं आहे. पुढचा चेंडू दोन षटकानंतर डेन्सबेक सातत्याने केला जाणार आहे. संख्या यावेळेस 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. दुसरं षटक जे
संदेशने टाकलं होतं त्या षटकामध्ये तब्बल 21 धावा आल्या. अगदी पहिल्या षटकामध्ये असं वाटत होतं की कुठेतरी या धावा थांबल्या जातील, परंतु तसं काही मैदानामध्ये घडताना पाहायला मिळालं नाहीये. हॅलो. तसंच पुढील सुरेश दोंडू ढेबे करजी यांना देखील शाल सिंबल देऊन त्यांचंही स्वागत करायचं आहे. सुरेश दोंडू ढेबे करजी. तसेच आपल्या स्पर्धेसाठी, या स्पर्धेचा लाभ घेण्यासाठी, आनंद लुटण्यासाठी पेनवरून आलेले गणेश नाऊ हिरवे यांना देखील या ठिकाणी शाल सिंबल देऊन त्यांचंही स्वागत करायचं आहे. गणेश नाऊ हिरवे. तिसरं षटक टाकण्यासाठी यावेळेस गोलंदाज संजय. यावेळी सुद्धा मोठा फटका आहे. हाय होईल चेंडू सीमारेषा पार. केडीपीएल षटकार. अगदी गेल या नावाने त्याला उपाधी दिली आहे जरूर, परंतु त्या पद्धतीचा खेळ सुद्धा मैदानामध्ये त्याने दाखवलाय. काय फलंदाजी करतोय. आक्रमकतेसाठी तो जरूर जाणला जातो आणि त्या पद्धतीची फलंदाजी सुद्धा मैदानामध्ये दाखवतोय जरूर. धावसंख्या 6 ने વધારે धावफलकावरती धावा तब्बल 33 या आकड्यावरती. तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडू चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळाला होता, परंतु या ठिकाणी काय घडतं. यावेळेस झेल तर सुटला. एक धाव पूर्ण झाली, परंतु सीमारेषा पार होईल हा येतोय चौकार. ही कॅच सोडले का मित्रांनो, मॅच सोडले. गेलचा या ठिकाणी झेल सोडलाय. गेल मॅन फ्रॉम पारगान मुरुडचा मित्रांनो हा खेळाडू आज रोहा विभागामध्ये त्याचा खेळ खूप महत्वाचा राहिलेला आहे. असं म्हणूया की आजचा दिवस खूप महत्वाचा त्याच्यासाठी आहे आणि तसा खेळही मैदानामध्ये तो दाखवतो. दोन्ही खेळाडू हे पारगान संघाचे आहेत. यावेळी सुद्धा पाय लेग रिजन मध्ये सलगचा दुसरा षटकार येतोय. हा डान्सिंग अंपायर त्या ठिकाणी आपल्याला इशारा कळवतायत की हा सुद्धा षटकार येतो. ज्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची फलंदाजी पाहायला मिळाली. मग पहिल्या चेंडूवरती आपल्याला 6 धावा मिळाल्या, तदनंतर एक 4 धावा मिळाल्या, तदनंतर एक षटकार सुद्धा पाहायला मिळाला. अगदी वादळा एवढी फलंदाजी खूप महत्वाची राहिली आहे गेलची. 7 चेंडू मध्ये 28 धावा या ठिकाणी आपल्याला गेलच्या माध्यमातून पाहायला मिळाला. मॅन फ्रॉम मुरुड या विभागातला खेळाडू, पारगान या गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू सातत्याने मैदानामध्ये अगदी चांगल्या पद्धतीची फलंदाजी करतोय. पुढचा चेंडू चौथा चेंडू असणार आहे. यावेळी सुद्धा मोठा फटका सलगच्या दुसऱ्या चेंडूवरती हा येतोय. केडीपीएल षटकार. वैयक्तिक 8 चेंडू स्पेस केले त्यांनी आणि तब्बल 34 धावा कमावल्या. अगदी विचार केलात ना तर भूषण शांत आहे अजून. त्याला माहिती आहे की आपल्याला शांत राहावंच लागेल, कारण गेल नावाचं वादळ मैदानामध्ये घोंगावतंय जरूर आणि अगदी असं घोंगावतंय ना की समोरच्या संघाला नाकीनं बांधलं त्याने. आपल्या एखाद्या रशीमध्ये गच्च बांधावं ना, अशा पद्धतीची फलंदाजी आपल्याला गेलच्या माध्यमातून पाहायला मिळते. मुरुडच्या अनेक खेळाडू सुद्धा या मैदानावरती आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील, परंतु गेलचा खेळ खूप महत्वाचा राहिलेला आहे. पुढचा चेंडू. याही वेळेला मोठा प्रयत्न होता, परंतु गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. आता कुठेतरी सुखाचा श्वास घेतला असेल.
संजयने आता कुठेतरी मोकळा श्वास घेतला असेल की या चेंडूवरती मला धावा आलेल्या नाहीयेत। गेलची फलंदाजी खूप महत्वाची राहिलेली आहे। त्याने ऍक्सिलेटर वरती पाय दाबलाव आणि किंबहुना 80च्या स्पीडने जशी गाडी जावी ना अशाच पद्धतीची फलंदाजी पाहायला मिळते। काय घडलंय याही वेळेला हा येतोय स्वेल नगरी झोन मध्ये षटकार। तिसऱ्या षटकामध्ये 6 चेंडू स्पेस करत असताना तब्बल 28 धावा आल्या। काय फलंदाजी केलं मित्रांनो। गेलची जर फलंदाजी आवडली असेल ना तर त्याच्यासाठी टाळ्या नक्की झाल्या पाहिजेत मित्रांनो। 10 चेंडू मध्ये 40 धावा 400च्या स्ट्राईक रेटने ही फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली। आज आपण प्रीमियर लीग खेळतो। प्रीमियर लीग मध्ये अशी फलंदाजी सातत्याने होते। ग्रामीण क्रिकेट खेळत असताना तितकासा आपल्याला अनुभव मिळत नसतो। मग त्या टेनिस क्रिकेट मध्ये काही बदल सुद्धा घडले। मग प्रीमियर लीग आले, असोसिएशन आल्या आणि असोसिएशनच्या माध्यमातून खूप सारे खेळाडू सुद्धा उदयास आले आणि मुरुड विभागातून हा खेळाडू आज रोहा तालुक्यात आलाय आणि त्या रोहा तालुक्यामध्ये येत असताना अवघ्या 10 चेंडू स्पेस करत असताना तब्बल 40 धावा पाहायला मिळाला आणि या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार का। स्ट्राईक साठी यावेळेस भूषणला आपण पाहतोय। यावेळी सुद्धा मोठा प्रयत्न होता। पंचाने या ठिकाणी अपील केले परंतु पंचाने त्या अपीलला तेवढं मनावरती घेतलं नव्हतं। काय घडलं लॉंग स्ट्रोक रिजन मध्ये चेंडू यावेळेस पंचाने इशारा केलाय। हा चेंडू लेग बाईटच्या माध्यमातून 4 धावा आल्यात। धावसंख्या 4 ने वाढेल। धावफलकावरती लेग बाईटच्या माध्यमातून धावसंख्या 4 ने वाढली। धावफलकावरती धावा तब्बल आणि तब्बल 59 धावा। अजून सुद्धा शेवटच्या षटकामधून 5 चेंडू येणं बाकी असणार। स्लॉगवरचं षटक आहे। स्लॉगवरच्या षटकामध्ये मनोजला प्राचारण करण्यात आले। मनोजकडे ती क्षमता आहे का षटकामध्ये आणि त्या 28 धावा स्पेस करत असताना शेवटचं षटक मनोजच्या हातामध्ये दिले। कार्पेटच्या आधारावरती जमिनी लगतचा हा चेंडू परंतु अतिरिक्त उसळी घेत असताना या ठिकाणी थर्ड अंपायरने रिफर करायचं आहे। एक्झॅक्टली काय घडलं या चेंडूवरती रनआउट स्वरूपाच्या माध्यमातून बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल का। ड्रीम्स क्रिकेटच्या माध्यमातून हे पण केलं जाईल मित्रांनो। अगदी चांगल्या पद्धतीची क्लॅरिटी आणि क्वालिटी आपल्याला या ड्रीम क्रिकेटच्या वाहिनीवरती आपल्याला पाहायला मिळेल। अगदी ड्रीम क्रिकेटचं आपण कौतुक करूया। 94,000 सबस्क्रायबर या कालच्या दिवसामध्ये त्यांनी पूर्ण केले। किंबहुना हा पल्ला आपल्याला 1 लाखापर्यंत 2 दिवसामध्ये न्यायचा आहे जरूर। जे कोणी लाईव्हच्या माध्यमातून हा सामना बघत असतील त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या हार्दिक असं अभिनंदन। मित्रांनो जर तुम्ही या सबस्क्राईब केलं नसेल तर पुन्हा तुम्हाला सांगतो लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून सर्वात आधी तुमच्यापर्यंत या ड्रीम क्रिकेटच्या लाईव्ह अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचल्या जातील। पंचाने इशारा केला या ठिकाणी थर्ड अंपायरचा इशारा येतो। विकेट आहे या चेंडूवरती। एक विकेट या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि तो गेल मैदानाच्या बाहेर परतलाय। अगदी 10 चेंडू मध्ये 40 धावेची दुहाधार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली। च्या माध्यमातून अपघाती स्थळी हा फलंदाज बाद झाला जरूर परंतु संघनायकाने दिलेली जबाबदारी किंबहुना संघ मालकाचा असलेला विश्वास त्याने मैदानामध्ये सार्थ केलाय जरूर। मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो गेलची फलंदाजी जर का आवडली असेल ना तर सर्वांनी त्याच्या जोरात टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचंय। काय फलंदाजी करतोय। अगदी रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी ही स्पर्धा राहिली जरूर। पुढचा चेंडू स्ट्राईक साठी यावेळेस एक बाईटच्या माध्यमातून या ठिकाणी धावसंख्या आले जरूर। धावसंख्या 1 ने वाढेल। धावफलकावरती धावा 60 या आकड्यावरती पोहोचले। शेवटचं षटक आहे। शेवटच्या षटकामध्ये 3 चेंडू येणं सुद्धा बाकी असणार आहे। 3 चेंडूचा खेळ संपुष्टात आला। 3 चेंडू मध्ये आपल्याला 5 धावा सुद्धा पाहायला मिळाल्या। शेवटचं षटक मनोजचं षटक आहे तितकंच खूप महत्वाचं राहिले। आतापर्यंत इकॉनॉमिकल गोलंदाजी त्याने केली आहे जरूर। स्लोअर पद्धतीचा चेंडू गतीमध्ये परिवर्तन हे खूप महत्वाचे असतात। हे परिवर्तन करणं खूप महत्वाचं असतं मित्रांनो। आपल्या आयुष्यामध्ये असेल किंबहुना आपल्या या क्रिकेटच्या मैदानामध्ये असेल
बदल करणं खूप महत्वाचं असतं आणि तोच बदल या ठिकाणी मैदानामध्ये मनोजने करताना आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या या ठिकाणी थांबले जरूर. धावफलकावरती धावा 60 या आकड्यावरती. अजून शेवटच्या षटकामधील 2 चेंडू येणं बाकी असणार आहे. 2 चेंडू मध्ये यावेळी सुद्धा मोठा फटका आहे. फाईन लेग रिझन मध्ये हा येतोय पुन्हा एकदा. यूज इट. आय डेफिनेटली षटकार, सॉरी चौकार का? यस चौकार. धावसंख्या 6 ने वाढेल. धावफलक यावेळी 64 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचले. अगदी पाहिलत ना, खूप मोठा डोंगर आहे समोरचा दिसणारा हा डोंगर. त्याच पद्धतीची धावसंख्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. सकाळचं सत्र आहे मित्रांनो आणि सकाळच्या सत्रामध्ये योगेशजी तितक्याशा धावा येत नव्हत्या, परंतु पाठच्या सामन्यामध्ये प्रवीणने सुद्धा दाखवलं आणि या सामन्यामध्ये गेलने सुद्धा दाखवलं होतं. यावेळी सुद्धा काय घडतंय, लॉंग स्टॉप रिझन मध्ये लेग बायच्या माध्यमातून प्लस 4 धावा प्लस 1 वाईटच्या माध्यमातून सुद्धा धाव आले. धावसंख्या 5 ने वाढेल. धावफलकावरती धावसंख्येचा आलेख जवळपास 69 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. आता नरेश बावधनाच्या मनामध्ये असेल की या धावा चेस करत असताना आपल्याला खूप महत्वाची फलंदाजी सुद्धा राहील. लॉंग स्टॉप रिजन मध्ये चांगल्या पद्धतीचा फटका, सॉरी लेग बाईच्या माध्यमातून आपल्याला 4 धावसंख्येने धावफलक पाहायला मिळाला होता, परंतु यष्टीरक्षकाचं काम तितकंस महत्वाचं राहिलेले नाही. ते म्हटलं जातं ना, कॅप्टन लिडिंग ऑफ द फ्रंट, तशी कामगिरी आपल्याला नरेश बावधन याच्या माध्यमातून पाहायला मिळाली नव्हती. जरूर लिडिंग एज आहे. ज्यावेळी स्पाइन लेग रिजन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला, 1 धाव पूर्ण झाली. एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये सुद्धा कन्वर्ट केलं गेलं. धावसंख्या 2 ने वाढतील. धावफलकावरती धावा यावेळेस 71 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 71 फॉर. हॅलो. तसेच योगेशजी कोकरे हे कुठे असतील त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. तसेच योगेश होगाडे बेलवाडी आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं देखील या ठिकाणी शाहसिपा व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जाईल. पूर्वार्धाचा मित्रांनो खेळ मैदानामध्ये संपुष्टात आला. ज्या ठिकाणी धावफलकावरती धावा 71 71 धावा आल्या धावफलकावरती उत्तरार्धाच्या खेळामध्ये. ह्या धावात योगीची चेस होणार का? परंतु हे मैदान आजच्या दिवसामध्ये बॅटिंग करणाऱ्या संघासाठी खूप महत्वाचं ठरलंय. मग पहिल्या व्हाईटला 5 आहे का? अगदी 71 धावेचा टार्गेट आहे आणि हा टार्गेट चेस करत असताना मग हॅलो. योगेशजी होगाडे आपलं देखील या ठिकाणी शाहसिपा देऊन स्वागत केलं जाणार आहे. आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. बेलवाडी पूर्वार्धाचा खेळ खूप महत्वाचा राहिले. ज्या ठिकाणी चालू असलेला सामना मुंब्रोली 11 विपक्ष सलोचना 11 मुंब्रोली या 2 संघांमध्ये ही जगदोजग पाहायला मिळतील. आणि या सामन्याचं खूप महत्वाचं आकर्षण म्हणजे हा मुंब्रोली वारियर्स संघाचे संघनायक असतील किंबहुना संघ मालक असतील आणि सलोचना 11 संघाचे संघ मालक असतील. हे 2 सख्य भाऊ आहेत आणि त्या दोघांमधले ह्या सख्खा भाऊ बंधांमधली चाललेली ही जगदोजग. मैदानामध्ये क्रिकेट हेच सांगून जातं की ज्यावेळेस आपण मैदानामध्ये असतो ना, त्यावेळेस भाऊ सुद्धा एकमेकांच्या विरोधात असतात आणि या एकमेकांच्या विरोधात असलेला हा सामना खूप महत्वाचा राहील दोन्ही बंधूंसाठी. हॅलो. कल्याणकारी धनगर समाज संस्थेचे उपाध्यक्ष रवींद्रजी झोरे साहेब कुठे असतील त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. रवींद्र झोरे. उत्तरार्धाच्या खेळामध्ये आपल्याला नरेश बावदानेचा
खेळ सुद्धा पाहायला मिळेल. त्याच्या साथीनं कुठला फलंदाज येणार की या धावा तो कमवू शकतो. नरेश भावदानाकडे ती क्षमता आहे. अनेक सामने त्याचे मी सुद्धा पाहिलेत, किंबहुना गडदांड्याच्या मैदानामध्ये त्याने मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी सुद्धा तो ठरला होता. त्या पद्धतीची त्याची फलंदाजी खूप महत्वाची राहिली होती. आजचा दिवस त्याच्याकडे आहे का हे पाहणं खूप महत्वाचं आहे. आणि त्याच वेळी कालच्या दिवसामध्ये झालेल्या RTPL मध्ये तो आरोही 11 संघाचे नेतृत्व सुद्धा करत होता. चला आपण तर सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. मुंब्रोली 11 संघाचे खेळाडू लवकरात लवकर मैदानामध्ये पाठवायचे आहे. कुठलाही वेळ दौडवायचा नाहीये. ते म्हटलं जातं ना योगेशची, वेळ आपल्याला थांबत नाहीये. वेळेचं भान ठेवणं खूप महत्वाचं असतं. आयुष्यात वेळही खूप महत्वाची असते. त्याच वेळी एखादी वेळ खराब असते जरूर आपली, परंतु एखादा दिवसही आपला असू शकतो आणि तो दिवस आपल्याला नरेश भावदेनाच्या माध्यमातून पाहायला मिळेल का? त्या पद्धतीची फलंदाजी नरेश भावदेनाकडे सगळ्यांच्या आशा अपेक्षा राहिल्या असतील की तो मैदानावरती जर सेट झाला ना तर चांगल्या पद्धतीची फलंदाजी सुद्धा करू शकतो. पाचच्या सामन्यामध्ये आपल्याला प्रवीणचं आक्रमकतेचं स्वरूप पाहायला मिळालं होतं. त्यांनी खूप महत्वाची सकाळपासून समालोचनाची चांगली धुरा सांभाळणारे श्री यशवंत होगाडे यांचाही यथोचित सन्मान व्हावा आणि मी या आपल्या KDPL चे अध्यक्ष श्री चंद्रकांत सिंगाडे यांना विनंती करीन की यशवंत होगाडे यांचा यथोचित सन्मान करावा. पहिल्या चेंडूवरती डॉट पद्धतीचा चेंडू आलाय. स्ट्राईक साठी नरेश भावदाने आपण पाहतो, नॉन स्ट्राईक साठी संजयला प्राचारण करण्यात आलं. गोलंदाजी ट्रॅक वरती नारायण आपल्या फलंदाजीच्या जोरावरती तितकासा प्रभाव पाडू शकला नव्हता आपल्या संघामध्ये, परंतु त्याला आता गोलंदाजी खूप महत्वाची करायची आहे. पहिल्या चेंडूवरती चांगल्या पद्धतीचा चेंडू स्पेस करत असताना भन्नाट वेग, अगदी वेगावरती स्वार होऊन ही केलेली गोलंदाजी संघासाठी खूप महत्वाची राहील. ज्या रायगड धनगर समाज प्रीमियर लीग मध्ये चांगल्या पद्धतीची गोलंदाजी त्याची राहिली होती. त्यांनी अनेक सामने आपल्या जोरावरती जिंकले सुद्धा होते आणि ते या सामन्यामध्ये त्याला करायचं आहे. परंतु समोर नरेश भावदाने सारखा मोठा फलंदाज आहे. यावेळेस मोठा फटका स्क्वेअर लेग रिजन मध्ये यावेळेस येतोय. षटकार पंचाने या चेंडूवरती षटकार सांगितलंय जरूर. धावसंख्या 6 ने वधारेल. श्री गणेशा 6 या आकड्याने झालाय जरूर, परंतु अजून सुद्धा खूप महत्वाची लढत आहे. धावसंख्येचा डोंगर आहे ना तो तब्बल 71 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय आणि हा डोंगर पार करत असताना आलेल्या अडचणीला सामोरं जावं लागेल. मग ती नारायण स्वरूपाची अडचण असेल, मग तदनंतर असलेले गोलंदाज असतील. ज्या ठिकाणी 3 चेंडू स्पेस केले, पहिल्या चेंडूवरती कुठलीही धाव आलेली नव्हती, तदनंतर डॉट स्वरूपाचा चेंडू आला, परंतु तिसऱ्या चेंडूवरती आपल्याला एक मोठा फटका पाहायला मिळाला जो स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये षटकार पाहायला मिळाला होता. धावसंख्येचा श्रीगणेशा सुद्धा 6 या धावसंख्येने झाला योगेशजी. याही वेळेला भन्नाट वेग, कुड चप्प्याचा चेंडू होता. पंचाने या चेंडूवरती इशारा केलाय. स्वर घोषित चेंडू आलाय, वाईट चेंडू आलाय. संघासाठी वाईटच ठरलाय जरूर. धावसंख्या 1 ने वाढेल. धावफलकावरती धावा 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. हॅलो, मिथुनजी हिरवे कुठे असेल त्यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे. मिथुन हिरवे आपलं देखील या KDPL च्या वतीने शाल सिंबल देऊन स्वागत केलं जाईल. मिथुन हिरवे. पुढचा चेंडू स्ट्राईक साठी नरेश भावदाने. यावेळेस मोठा फटका, परंतु चेंडू खाली, क्षेत्ररक्षक आहे, झेल सुटलाय. अगदी हा झेल सुटलाय ना, आपण असंच म्हणूया मॅच सोडले की काय. नरेश भावदाने सारख्या खेळाडूला जीवनदान देणं म्हणजे पथ्यावरती पडलेल्या विकेट सारखं झालं मित्रांनो. योगेशजी, नरेश भावदाने सारखा खेळाडू मैदानामध्ये जर का तो 3 षटक थांबला ना तर 3 षटकामध्ये होत्याचं नव्हतं सुद्धा करून दाखवू शकतो. धावसंख्या 2 ने वाढेल. धावफलकावरती धावा यावेळेस 9 या आकड्यावरती. गतीमध्ये परिवर्तन. ते मी मगाशीच म्हटलं होतं ना, नुसतं
उमेदवार होऊन चालत नाहीये, त्याची जे पाठीराखे असतात ना तेही खूप महत्वाचे असतात. जे क्षेत्ररक्षण करणारे जे खेळाडू असतील मग त्यांची साथ खूप महत्वाची असते. आज सांघिक खेळ आहे योगेशजी. 11 खेळाडूंचा संयम असला ना तर आपण नक्की विजयाच्या दिशेने जाऊ शकतो. चेंडूचा खेळ मैदानामध्ये संपुष्टात आलाय. ज्यावेळेस धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त 9च धावा आल्यात. यावेळी अकूट टप्प्याचा चेंडू होता. कार्पेटच्या आधारावरती हा चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळाय, सीमारेषा पार होईल, हा येतोय चौकार. धावसंख्या 4 ने वाढले. 5च्या चेंडूवरती एक विकेट सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली असती, परंतु सुटलेला झेल खूप महत्वाचा राहिलाय. नरेशला या ठिकाणी जीवदान मिळालंय आणि त्या जीवदानाच्या माध्यमातून त्याने 5च्या चेंडूवरती एक चौकार सुद्धा लगावला. पिवनचं षटक संपुष्टात आलं. ज्या ठिकाणी धावफलकावरती आपण नजर टाकू, धावसंख्येचा आलेख आहे ना तो धावफलक ज्यावेळेस 13 या आकड्यावरती 6 चेंडू स्पेस करत असताना पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्यात जरूर. अजून सुद्धा 18 चेंडू येणं बाकी असणार आहे. 18 चेंडू मध्ये अजूनपर्यंत अगदी विचार केला ना तर 59 धावेची गरज आहे. 18 चेंडू 59 धावा. अठरा चेंडू मध्ये 59 धावा करायच्या आहेत. किंबहुना आपण असंच म्हणूया की 20च्या सरासरीने ही धावगती आपल्याला पुढे चालवायची आहे. दोन्ही खेळाडूंना एक चांगली संधी आहे. नरेशला पण त्याच वेळी संजयला पण चांगली संधी. सलगच्या 3 षटकाराला गणेशजी भावकर साहेबांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सलगच्या 3 षटकारासाठी हे कॅश प्राइज आहे. रोहा विभागातील एक उभरत नेतृत्व किंबहुना तांबडी गावाचे मनसे अध्यक्ष माननीय श्री गणेशजी भावकर साहेबांच्या माध्यमातून ही संधी आहे. मैदानामध्ये या ठिकाणी स्वरघोषित चेंडू आलाय. धावसंख्या 1 ने वाढेल. धावफलकावरती धावा 14 या आकड्यावरती. दुसरे षटक टाकण्यासाठी भूषणला प्राचारण करण्यात आलंय. भूषणकडे ती जबाबदारी दिली. आता ती जबाबदारी आपल्याला चांगल्या पद्धतीने हाताळायची आहे. अकूट टप्प्याचा चेंडू होता. त्या चेंडूवरती थोडासा जमिनी लगत हा चेंडू होता. पंचाने इशारा केलाय. लेग बाईच्या माध्यमातून एक धाव आले. ओनली बाईच्या माध्यमातून हा चेंडू आलाय जरूर. बाईच्या माध्यमातून एक धाव ऍड होईल जरूर. धावफलकावरती धावा 15 या आकड्यावरती. पुढचा चेंडू नरेश बावदाने. चांगल्या पद्धतीचा चेंडू होता. बॅट वरती तितकासा चेंज करता आला नाही. एक धाव आली. एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करता काय घडतंय मैदानामध्ये पंचाने तिसऱ्या पंचांकडे रिफर केलंय. एक्झॅक्टली काय घडलंय या चेंडूवरती. एक धाव सहजरित्या घेतली होती आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी एक्झॅक्टली काय घडलं हे आपल्याला पाहायचं आहे. ड्रीम क्रिकेटच्या माध्यमातून हे रिफर केलं जाईल. एक्झॅक्टली या चेंडूवरती काय घडलंय. हॅलो, या ठिकाणी आनंदजी गोरे साहेब रोहा तालुका अध्यक्ष यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचं आहे. आनंदजी गोरे साहेब, त्याचबरोबर मिथुनजी हिरवे आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. तिसऱ्या पंचाचा इशारा येतोय. या ठिकाणी नॉट आउट. नॉट आउट. धावसंख्या 2 ने वाढेल. धावफलक यावेळेस दोन या धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचेल 17 या आकड्यावरती. अगदी चांगल्या पद्धतीचा संयम 5च्या चेंडूवरती पाहायला मिळाला होता. यावेळेस चांगला फटका, परंतु फलंदाज पहिला ब्रेक थ्रो नरेश बावदाने होतोय बाद.
मोठा मासा या ठिकाणी गळाला लागलाय. नरेश पावदाण्यासारखा खेळाडू या ठिकाणी मैदानाच्या बाहेर होताना आपल्याला पाहायला मिळाला. ज्या ठिकाणी एक अपेक्षा होती की नरेशची चांगली फलंदाजी आपल्याला संघाच्या विजयाच्या दिशेने नेऊन शकते जरूर, परंतु हे क्रिकेट आहे, निश्चितीचा खेळ सातत्याने म्हटलं जातं. ज्यावेळेस धावसंख्या यावेळेस 17 या आकड्या, एक गडी तंबूच्या आसऱ्याला परतला. ज्या ठिकाणी सलामीवीर म्हणून आलेला हा फलंदाज नरेश पावदाने मैदानाच्या बाहेर होताना आपल्याला पाहायला मिळाला. इनेट क्रमांक 3ऱ्या क्रमांकावरती राजेशला प्राचारण करण्यात आलंय. आता मोठी फलंदाजी येणं खूप महत्वाचे आहेत, कारण मोठमोठे फटके यायला पाहिजे. आपला संघ अडचणीतून जर का बाहेर काढायचा असेल ना, तर आपल्याला षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. लीडिंग एज आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. सलगच्या दुसऱ्या चेंडूवरती यावेळेस सुद्धा फलंदाज होईल बाद. त्या ठिकाणी परेशने चांगल्या पद्धतीचा झेल सुद्धा घेतला. सलगच्या 2 चेंडूवरती 2 विकेट सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले. ज्या ठिकाणी पहिला गडी आपल्याला नरेश पावदानेच्या माध्यमातून बाद होताना पाहिला, त्याची जागा सांभाळण्यासाठी राजेश आला होता आणि राजेश सुद्धा आल्या पावले मैदानाच्या बाहेर परतलाय. इनेट क्रमांक आता 4थ्या क्रमांकावरती सुरेशला प्राचारण करण्यात आलंय. आता सुरेशकडे ती जबाबदार आहे, जी कुठे साखळी आपल्याला जमवायची होती ना, ती तोडायचं काम सातत्याने गोलंदाजाने केलंय. सुरेश मॅन फ्रॉम टिटवी रोहा, हॅट्रिकची संधी आहे. यावेळेस चांगल्या पद्धतीचा चेंडू, पुलर लेनचा चेंडू होता, त्या चेंडूवरती आपल्याला तितकंसं नियंत्रण खूप महत्वाचं पाहायला मिळालं. डॉट स्वरूपाचा चेंडू आलाय, कुठलीही धाव आलेली नाहीये. धावसंख्या थांबले जरूर. धावसंख्या यावेळेस 2 गड्याच्या मोबदल्यात 17 या आकड्यावरती. ही धावगती आपल्याला वाढवायची आहे. आपला संघ अडचणीतून बाहेर काढायचा. या अडचणींना सामोरं जात असताना आपल्याला आजच्या दिवसातील खूप महत्वाचा खेळ सुद्धा दाखवायचा आहे. लिडिंग एज होती, त्यावेळेस फर्स्ट स्लिप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. तद्वर मात्र एकच धाव आली. धावसंख्या 1 ने वाढेल. धावफलक यावेळेस 18 या आकड्यावरती. 2 षटक संपुष्टात आलं. हॅलो, या स्पर्धेसाठी मिथुनजी हिरवे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. दोन ओव्हरचा खेळ मैदानामध्ये संपुष्टात आला. ज्या ठिकाणी आपण विचार केलात ना, तर 2 गडी तंबूच्या आसऱ्याला बाद होत असताना फक्त आणि फक्त 18 धावा आल्यात. यावेळी सुद्धा गतीमध्ये परिवर्तन. पंचांकडे अपील केली होती, परंतु त्या अपीला पंचाने फेटाळलंय जरूर. डॉट स्वरूपाचा चेंडू आलाय, कुठलीही धाव आलेली नाहीये. धावसंख्या पुन्हा एकदा थांबले 18 या आकड्यावरती. यावेळी सुद्धा सुंदर चेंडू होता, पंचाने या चेंडूला दंडित केले. स्वर घोषित चेंडू आलाय, नियम क्रमांक 22 लागला मित्रांनो. धावसंख्या 1 ने वाढेल 19 या आकड्यावरती. आता आपल्याला मोठे फटके खेळायचे आहेत. आपल्याला संघासाठी विजय जर साकारायचा असेल ना, यावेळेस काय घडलंय, स्वीपर लॉंग स्टॉप रिजन मध्ये यष्टीरक्षकाची चूक आपल्याला पाहायला मिळाली. 1 धाव पूर्ण झाली. एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये बाईटच्या माध्यमातून 2 धावा आपल्याला, बॅट कटच्या माध्यमातून आपल्याला 2 धावा पाहायला मिळाल्या. त्यावेळेस धावफलकावरती धावा आल्यात 21 या आकड्यावरती. पुढचा चेंडू, हो यावेळी सुद्धा मोठा फटका आहे स्क्वेअर लेग रिजन मध्ये. हा होईल चेंडू सीमारेषा पार, षटकार. बऱ्याच वेळानंतर हा षटकार आलाय जरूर, परंतु आपल्याला आपला सामना आहे ना खूप महत्वाचा राहिला होता. मग ती नरेश बावदानेची विकेट ज्या ठिकाणी गेली, त्यावेळेस असं वाटलं होतं की आता आपल्याला मोठमोठे फटके मारण्यासाठी पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. यावेळी सुद्धा चांगल्या पद्धतीचा चेंडू होता. या चेंडूवरती सुद्धा आपल्याला लेग बाईच्या माध्यमातून 1 धाव पाहायला मिळाली. धावसंख्या 1 ने वाढेल. धावफलकावरती धावा आल्यात 28 या आकड्यावरती.
धावसंख्या एकने वाढली, धावफलकावरती धावा 28 आल्या जरूर. धावसंख्येचं जे आव्हान आहे ना ते काहीतरी सांगून जात आहे की ह्या धावसंख्या आता जेज होणं तितकंच जेज करणाऱ्या संघासाठी अवघड ठरलंय जरूर. धावसंख्या एकने वाढली, एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये सुद्धा कन्वर्ट केलं. धावसंख्या धावफलक यावेळेस हॅलो पुढचा चेंडू. यावेळी सुद्धा मोठा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय. पंचांकडे अपील केलं होतं, पंचाने अपील परत एकदा फेटाळले. डॉट स्वरूपाचा चेंडू आलेला आहे. तिसरा षटकाचा खेळ मैदानामध्ये संपुष्टात आला, ज्या ठिकाणी धावफलकावरती फक्त आणि फक्त 30च धावा. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 42 धावेची गरज आहे. औपचारिकता या सामन्यामध्ये आहे जरूर, परंतु या अनिश्चितीचा खेळ आहे. टॉस साठी विनंती करूयात व्हीव्ही वॉरियर्स आणि जय भोलेनाथ गोपाल वाटे या दोन्ही टीमला विनंती करतोय की आपण टॉस साठी कमेंट बॉक्स मध्ये यायचं. जय भोलेनाथ गोपाल वाट आणि विपक्ष व्हीव्ही वॉरियर्स या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस साठी या ओटी कमेंट बॉक्स. थँक्यू किशोरजी. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 42 धावा करायच्यात. एखादा नो चेंडू किंबहुना एखाद्या अतिरिक्त धावेने नाही तर एखाद्या नो चेंडूने आपला सामना नक्कीच विजयाच्या दिशेने आपण नेऊ शकतो, परंतु हा अनिश्चितीचा खेळ आहे. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत होते. पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडू चेंज केला नव्हता, तदनंतर खूप चांगलं नियंत्रण त्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळालं आणि एक फलंदाज सुद्धा बाद होताना पाहायला मिळाला. सुरेश बाद होताना आपल्याला मैदानाच्या बाहेर पाहायला मिळालं. त्याची जागा सांभाळण्यासाठी इनॅट क्रमांक 5व्या क्रमांकावरती कुणाला प्राचारण करण्यात येईल. इनॅट क्रमांक 5व्या क्रमांकावरती 01 ची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू विजयला प्राचारण करण्यात आले. नावामध्ये विजय आहे. विजय करणारी कामगिरी आपल्या संघासाठी करावी लागेल, परंतु तितकंच शक्य नाहीये. अशक्य गोष्टी शक्य होणं हे क्रिकेटचं महत्वाचं उद्दिष्ट आहे मित्रांनो. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केलं. आखूड टप्प्याचा चेंडू होता, लेंथ वरती टाकला होता चेंडू. डॉट स्वरूपाचा चेंडू आलाय जरूर. याही चेंडूवरती कुठलीही धाव आलेली नाही आहे. अगदी आपण असंच म्हणूया की 90% किंवा 95% हा सामना मुंब्रोली वॉरियर्स संघाकडे सुटलाय जरूर. हो, यावेळी सुद्धा खूप चांगला षटकार फटका पाहायला मिळाला होता. धावसंख्या 4 ने वाढेल. धावफलकावरती धावा 4 ने. धावफलक यावेळी थँक्यू सो मच. कमेंट टॉस बॉक्स मध्ये आपण पाहतोय व्हीव्ही वॉरियर्स आणि विपक्ष जय भोलेनाथ गोपाल वाट या दोन टीम दरम्यान टॉस होत असताना पाहायला मिळेल. एडीटीचा कॉल अँड टेल. टॉस जिंकलाय जय भोलेनाथ गोपाल वाट संघानं. टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असणार आहे? फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता, त्या चेंडूला नो बीमर चेंडू घोषित केलंय पंचांनी. एक धाव पूर्ण झाला. दुसऱ्या धावेमध्ये सुद्धा परिवर्तन केलं आणि नो चेंडू. टॉस सरलाय. बीमरचा चेंडू. गोलंदाजी करत असताना गोलंदाजी करत असताना समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखवलं जाईल? बघू, कारण की समोरचा संघही चांगला आहे. मगाशी मॅच ते हरले, त्यांच्याकडे तेवढा प्रेशर असेल, परंतु 50 धावांपर्यंत रोखायचा प्रयत्न करू आम्ही. थँक्यू. माझ्यासाठी शुभेच्छा. बोलूयात कमेंट बॉक्स मध्ये. पुढचा बॉल. यावेळी कार्पेटच्या आधारावरती हा चेंडू खेळलाय. मिड विकेट रिजन मध्ये हा होईल चेंडू. सीमारेषा पार येतोय चौकार. धावसंख्या 4 ने वाढेल. ज्यावेळी धावफलकावरती धावा 41 अशी धावसंख्या आली जरूर. सामना एक हाती जिंकण्यात धाडस या ठिकाणी गोलंदाजी करणाऱ्या संघाने केले जरूर. तशी गोलंदाजी राहिली आहे. मग नारायणचे षटक असेल, त्याच वेळी भूषणने टाकलेले ते षटक असेल, यावेळी सुद्धा चौकार येतोय. धावसंख्या 4 ने वाढेल. धावफलकावरती धावा तब्बल 45 या आकड्यावरती. दुसऱ्या
सामन्याचा खेळ मैदानामध्ये संपुष्टात आला ज्यावेळेस हा सामना जिंकलाय. सुलोचना 11 मुंब्रोली संघाने हा सामना जिंकलाय. दोन्ही संघाचं या स्पर्धेच्या